टाळ्या 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 हा बोला कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रीपाद रामदास बाबा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की बोल पार्वती बंदे हर हर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी इको कमी करून टाकायचं बोलताना फक्त गायन करताना द्यायचा भवाची पुरी वहावासी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठाला 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 आज पवित्र अशा ठिकाणी देहेन या गावामध्ये संत तुकाराम महाराज बीज उत्सव आणि या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची सेवा ना 7व्या दिवसाची सेवा उद्या काल आहे का परवा आहे ना काल नसतो बीजचा फक्त फुल पुरुष अच्छा जागर आहे तर 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो समस्त ग्रामस्थ कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टीम वाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन वाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे उद्या कोणी म्हणाल नको महाराज 2 तास कीर्तनात बसलो पण नाव घेतलं नाही ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला आग्रहाचं निमंत्रण दिलं ते म्हणजे हरिभक्तपरायण परमार्थ स्नेही शशिकांत महाराज पाटील यांच्या या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो सप्ताह जर म्हटलं ना सप्ताह तर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं आणि असा सप्ताह असल्यावर तर अवश्य करावं पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं या सप्ताह कमिटीचं की ज्यांनी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे तिसरं कौतुक करावं हे लय महत्वाचं बरं का तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं अरे तुम्ही म्हणाल का पंक्तीला कोणी आलंच नाही तर अन्नदान करता कोणाला बरोबर का नाही मग त्यांचं सुद्धा कौतुक झालंच पाहिजे आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं विठाल 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 आणि आज सुवर्ण महोत्सव आहे किती वर्ष झाले सप्ताहाला 50 वर्ष माझं वय किती 25 वर्ष सप्त्याचं वय 50 म्हणजे 2 महाराज तयार होतील म्हणजे एवढा अनादी कालापासून 50 वर्षापासून सप्ताह चालू आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सुवर्ण महोत्सव त्याच्यामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली माझं परम भाग्य आहे महाराज आजचा जो अभंग आहे तो उपदेशपर प्रकरणातील आहे जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुकोबाराय म्हणतात उपदेश करतात की विठ्ठलाला भजा आणि जर तुम्ही विठ्ठलाला भजले नाही तरी गेला जन्म वाया आता बसलेली मंडळी मला उत्तर द्या वाया जाणं म्हणजे काय वाया जाणं म्हणजे काय जी गोष्ट ज्या कामासाठी आहे
त्यासाठी तिचा वापर न होणे म्हणजे ती गोष्ट असं बोलत जायचं, म्हणजे मला कळते तुम्हाला समजते का नाही. म्हणजे ज्या कामासाठी जी वस्तू आहे तिचा वापर झाला नाही तर ती वस्तू वाया गेली. बघा तुम्ही कीर्तनाला एवढा लांबून लांबून आले, कीर्तनाला बसले, जर कीर्तनामध्ये जर तुम्ही टाळी वाजवली नाही आणि मुखाने भजन केले नाही तर तुमचं इथं येणं जमलं आता काय. महाराज एवढा लांबून बोलवला, कीर्तन चांगलं नाही झालं तर पैसा मला जाऊ तरी द्या, तोंडावच वाया गेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यासाठी त्या गोष्टीचा वापर झाला पाहिजे नाही तर ती वस्तू वाया गेली. मग नरदेह आपल्याला कशासाठी दिलाय, देवाचं भजन करण्यासाठी. जर भजन जर झालं नाही तर हा नरदेह नाही तरी गेला जन्म वाया. विठाल 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 मग तुकोबारायांना लोक म्हणले की आम्ही संसारी लोक आहे, आम्ही संसारी लोक आहे, संसाराची जरा बरोबरी होऊ द्या मग देवाचं भजन करू. तुकोबाराय म्हणले जेवढे तुम्ही संसाराची बरोबरी कराल तेवढं तुम्ही देवापासून दूर जाणार. करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वहावसी. बघा संसार तुम्ही कितीही करा, वाक्य नीट आहे का, संसार तुम्ही कितीही करा पूर्ण होत नाही. परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. बघा संसार तुम्ही कितीही करा. आता मला एक सांगा बरं, हे मंदिर आहे, मंदिर कधी पूर्ण होतं, मंदिराच्या कामा कळशू. म्हणजे मंदिरावरती कळशारोहण झालं मंदिर पूर्ण झालं. आता तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहेत, मला सांगा बरं बंगला कधी पूर्ण होतो, पहिला मजला झाला, दुसऱ्या मजल्याची गज काढलेली, दुसरा मजला झाला, तिसऱ्या मजल्याची चाल ही पूर्वीपासून आलेली चाल आहे बाबा, ही आताची नाही. म्हणजे बंगला पूर्ण होत मंदिर पूर्ण होते. आता बंगला का पूर्ण होत नाही, कारण ते संसारातलंय, आणि मंदिर का पूर्ण होते, कारण ते परमार्थातलंय. महाराज मला एक सांगा, आता बसलेली मंडळी, तुमच्या इथं टाळ्यांना काय टोल नाका आहे का, जीएसटी काय, नक्की काय टॅक्स बिक्स कट होतो का टाळ्या वाजवले, होतो का नाही ना. मग मोकळ्या मनानं वाजवायचं, उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं. टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. वाजवा. आता कसं सुवर्ण महोत्सव वाटतो ना, आता विठाल 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 म्हणजे मंदिर पूर्ण होते, बंगला पूर्ण होत नाही, कारण मंदिर परमार्थातले आणि बंगला संसारातले. बरं आता रावण सर्वांना माहिती, असा कोणी आहे का ज्याला रावण माहित नाही, सर्वांना माहिती. कोणाच्याच श्रीमंतीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन साधू संतांनी केले, कारण तेवढं होतच. रावणासारखा श्रीमंत ना आधी कधी झालाय आणि ना पुढे कधी होणार, हे छाती ठोकपणे कोणी सांगू शकतं, कारण तेवढा तो श्रीमंत होताच. आपल्या घरात सोनं असतं, घरात त्याची घरच सोन्याची, एवढा श्रीमंत रावण. बरं त्यासारखा हुशार सुद्धा कोणी नाही ना, त्या काळात त्याच्यासारखा पंडित कोणी नव्हता. तुम्ही जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र जे ऐकता ते कोणी लिहिले, रावणाने लिहिले. रावणासारखा पंडित त्यावेळेला कोणी नव्हता. म्हणून पार्वतीसाठी जी लंका बांधली होती ना, पार्वतीसाठी त्या लंकेचं वास्तुशांतीसाठी कोणाला बोलवलं, रावणाला बोलवलं. आणि रावणाने एवढी सुंदर पूजा केली, शंकर भगवान प्रसन्न झाले, म्हणले माग तुला काय पाहिजे, तो म्हणला लंकाच पाहिजे. म्हणजे एवढा श्रीमंत, एवढा विद्वान, बरं त्यासारखा सामर्थ्यवान कोणी नाही. 33 कोटी देव बंदिकानात ठेवणारा कोण,
रावण. मातृभक्त सगळ्यात मोठा रावण, शिवभक्त सगळ्यात मोठा, पितृभक्त सगळ्यात मोठा रावण. म्हणजे मला सांगायचं काय, त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही, सामर्थ्यवान कोण नाही, पंडित कोण नाही, हुशार कोण नाही. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. कोणाच्या? रावणाच्या. सागराचं पाणी गोड करीन. हो, सागराचं पाणी गोड करीन. स्वर्गापर्यंत काय करीन? आणि सोन्याला का आणीन? सुगंध. झालंय का? पूर्ण झाले एखादी. बरं, त्याचं काय कमी होतं तरी त्याचा संसार पूर्ण झाला. मग आपला काय संसार पूर्ण होणार आहे महाराज? म्हणून तुकोबराय सांगतात, किती संसार करा तुम्ही पूर्ण होणार करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. मग तुकोबरायांना लोक म्हणले, ठीक आहे आम्ही देवाची भक्ती करू, पण त्याला काही साधन मार्ग? तुकोबराय म्हणले, काही नाही, फक्त एकच, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाचे. एकच भाव, देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ. जे ते बोला. भाव बळे काही याच्यातलं काहीच न कळे. भाव बळे आकळे एरवी आणि करतळे तैसा हरी. हो, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. म्हणून भाव महत्वाचा आहे. काही न लगे एक भावाचे कारण. आणि हे शपथ घेऊन सांगतात तुकोबराय, तुका म्हणे आन विठ्ठलाची. आणि एवढं होऊ नये जर तुम्ही संसारच करत राहिले तर करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावासी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत काय चाललं होतं? विठाला 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 विठाला. या माईकचा आवाज वाढव. ग्रे ग्रे कलरचा आहे बघे, राखाडी कलरचा. हे बंदच आहे, मॉनिटरच बंद आहे तुमचं. मॉनिटर तुम्ही नाराज आहे का माझ्या? एवढा बंद. जनरेटर चालू आहे का? विठाला 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 मग आजच्या अभंगामध्ये आपल्याकडे लक्ष द्या तुम्ही. आपल्या आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय उपदेश करतात. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. आता बघा, उपदेश कोण करतंय, कुणाला करते आणि केव्हा करते? आजच्या अभंगामध्ये उपदेश कोण करते? तुकाराम महाराज. कुणाला करतात? आपल्याला करतात. काय करतात ते आजच्या अभंगामध्ये आहे. उपदेश तुकोबराय करतात. आता उपदेश करण्यासाठी, दुसऱ्याला सांगण्यासाठी अगोदर अधिकार लागतो ना. अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नये. बरोबर आहे का नाही? अधिकार असल्याशिवाय बोलू नये. मला सांगा बाबा, ज्याच्या गळ्यात माळच नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाला सांगू का टाळ नीट वाजव? सांगाव का? नाही, कारण त्याचा तो अधिकार नाही. हा, समजा जर एखाद्याच्या गळ्यात माळ आहे, त्यांनी आयुष्यभर परमार्थ केले, पारायण केले, कीर्तन केले, अभ्यास केले, प्रवचन केलेत, थोडाफार त्याचा अभ्यास आहे, त्यांनी चुका काढल्यावर मान्य पण होतील ना, कारण त्यांचा तो अधिकार आहे. हा, मग अधिकाराशिवाय माणसाने बोलू नाही. समजा बघा, आपल्याला एखादा गावात म्हणतो तुला बघून घेईन, आपण काय म्हणतो, पळ, तुला काय बघून घ्यायचं ते घे, पळ. पण एखादा DYSP साहेब जर म्हटला तुला बघून घेईन, रात्रभर झोप लागत नाही त्याला. वाक्य दोन्ही एकच आहे, पण अधिकार त्याचा मोठा आहे महाराज. मग अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नाही. मी जर म्हटलं उद्या अलिबाग बंद, ते म्हणाल महाराजाला येड लागले. आणि जर उद्या मुख्यमंत्री म्हणले महाराष्ट्र बंद, कोणाची टाप आहे का? अधिकार. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे, त्यांनी सांगायचं ना आपण ऐकायचं. अधिकार मोठा असतो का नाही? हा, मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पक्षाचा, एकदा का मुख्यमंत्री झाला की तो महाराष्ट्राचा. आमदार होत नाही तोपर्यंत पक्षाचा, आमदार एकदा झाला की तो मतदारसंघाचा. बरोबर आहे का नाही?
खासदार होत नाही तोपर्यंत पक्षाचा, खासदार झाला की तो अख्ख्या जिल्ह्याचा. त्यांनी सांगायचं ना आपण, कारण त्यांचा तो काय आहे, अधिकार आहे. मग अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नाही. विठाला विठाला मग अधिकार किती महत्वाचा आहे बघा. बापाने सांगितलं मुलाला, नीट आहे का, बापाने सांगितलं मुलाला ही घे बिडी आणि पेटून आण. काय सांगितलं, ही घे बिडी आणि पेटून आण. बाळा गेला गायगाई चुलीवर बिडी धरली, पण येतपर्यंत बिडी विजली. बिडी विजली. बाप म्हणला मूर्खा नालायका, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील. पा बाप. पण ते पोरग लय हुशार होतं. पोरग हा 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 लय हुशार. कुठलं होतं, हा डेंचच होतं ते, लय हुशार. ते म्हणलं मला चॅलेंज, मला. त्याने घेतली बापाकडून बिडी, परत गेला चुलीवर, बिडी पेटवली, येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. म्हणजे काय केलं त्यांनी, आवडीतच आला, बिडी विजूच दिली नाही. बरं बिडी अशी इमानदार जाते महाराज, वडल्याशिवाय पेटत. तुम्ही माय का काय बघता, अहो मी ऐकलंय. ते बापाजवळ गेलं, येतपर्यंत बिडी अर्धी झाली. बाप म्हणला मूर्खा नालाय का, बिडी ओढतो, तुला लाज वाटत नाही. बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. आणि बाप काय करत होता, बिडी ओढ. एक एक झुरक्याला एक एक उपदेश. म्हणजे बापाला जर वाटत असेल पोरानं बिडी ओढू नये, त्यासाठी बापाने त्याच्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही नाही नाही, बिडी सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा ते पोरग ऐकल ना. म्हणजे सांगण्यासाठी काय पाहिजे, काय पाहिजे, अधिकार पाहिजे. विठाला विठाला अधिकार महत्वाचा आहे महाराज. अधिकार शिवाय बोलू नये. बघा तुम्ही, एक पोरग तंबाखू खातो, त्याला म्हणलं काय तंबाखू खातो, शिक्षक पुढून चालले तू तंबाखू खातो. तो म्हणतो महाराज मी माझ्या बापाला तंबाखू खायला घाबरत नाही, तर शिक्षकाला काय घाबरू. मी म्हणलं बरं आहे बाबा. तेवढा समोरून त्याचा बाप गेला, त्यांनी घाईघाई हात मागं घेतला. मी म्हणलं बोलून गेलं, पण बापाबद्दल इज्जत आदर आहे. मी त्याला म्हटलं तू तर बोलला बापाला घाबरत नाही, बाप आल्यावर तंबाखू मागं घेतला, हात मागं घेतला. तो म्हणलं महाराज घाबरतो म्हणून नाही घेतला, बाप त्याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. म्हणजे असं असल्यावर पोरग ऐकल कधी, अधिकाराशिवाय बोलू नाही महाराज. हो, मग सांगण्यासाठी अधिकार पाहिजे महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव पण पाहिजे ना. अनुभव नसेल तर बोलून फायदा आहे का. मला सांगा बसलेली मंडळी, तुम्ही किती अभंग पाठ आहे हे महत्वाचं का किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्वाचं. अर्थ कळतो हे महत्वाचं. बरं आता पुढचं वाक्य, किती अर्थ कळतो हे महत्वाचं का किती अभंगाचा अनुभव आला हे महत्वाचं. तुम्ही काय आजारी आहे का, अहो असं बोलत जायचं. अनुभव आला हे महत्वाचं. म्हणजे सांगण्यासाठी काय पाहिजे, तुका म्हणे येथे अनुभवा प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवाशिवाय बोलू नाही. अजिबात बोलू नये. म्हणजे एक तर अधिकार, सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, दुसरा अनुभव पाहिजे, आणि तिसरं जे सांगणार आहे तुम्ही ते हिताचं पाहिजे का नाही. हिताचंच तर पाहिजे ना, तेव्हाच तर समोरच्या ऐकतील ना. हिताचं नसेल तर सांगूच नाही. हित लय महत्वाचं आहे. बरं आता हिताचं कोणीही सांगावं त्याचं ते ऐकावं महाराज. मला सांगा बसलेली मंडळी, तुमच्यापेक्षा मी वयानं लहान आहे, पण मी जर तुम्हाला एखादी गोष्ट हिताची सांगत असेल तर तुम्ही माझं ज्ञान वयाशी जोडावं का, जोडावं का, जोडावं अजिबात नाही मला. हो बघा, लहान पोरग जर हिताचं सांगत असेल तर मोठ्यांनी त्याचं ऐकावं. एखाद्या वेळेस पोरगा जर बापाला हिताचं सांगत असेल तर बापाने त्याचं ऐकावं. बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल ऐकावं महाराज.
हिताचं असेल तर बायको सांगते नवऱ्याला हिताचं, रात्रीचं जेवण झालं आणि दोघं खोलीत बसले, बघा बरं का हिताचं, दोघं खोलीत बसले बायको म्हणती ओ ऐकलं का, तुमच्या भावाकडं बघावं तर इस्त्रीची घडी सुद्धा मोडत नाही आणि तुमचं कायम मड शेतातच गाडलेलं आहे. बरं काम करून मेले म्हणजे तुम्हाला एखादा गुंटा वाढून भेटणार आहे का? नाही, समानच वाटे होणार आहे ना. मी मेले सांगू सांगू पण पोरांकडे तरी बघा आणि सांगते वाईल निघा. आता असं जर हिताचं सांगत असेल तर तिचं ऐकावं का? अजिबात ऐकू नये महाराज. हिताचं पाहिजे महाराज. हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध हित महत्वाचं महाराज. हो, म्हणजे लहान्यांनी मोठ्याला सांगितलं तरी ते हिताचं असेल तर ऐकावं महाराज. माझं हे सांगण्याचं तात्पर्य होतं. म्हणजे सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे आणि जे सांगताय ते हिताचं पाहिजे. बरं, हिताचं सांगण्यासाठी त्याच्यात एक मर्म आहे बघा. मूर्खांना उपदेश करू नये. मूर्ख जे लोक असतील त्यांना आपला उपदेश करून वेळ वाया घालू नाही, कारण ते कधी ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतच नाही महाराज. हो बघा, ज्याला समजल त्याला समजल. बघा, एक मित्र होता, तो म्हणला काय दारू पितो, दारू का पितो तू? तो म्हणला बायको सोडून गेली म्हणून दारू पितो, बायको सोडून गेली म्हणून दारू पितो. मग तो मित्र म्हणला बायको का सोडून गेली? तो म्हणतो दारू पितो म्हणून. म्हणजे अशा माणसांना तुम्ही किती उपदेश करा, फायदा नाही. मग एकतर अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे, जे सांगताय ते हिताचं पाहिजे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय हित सांगतात, नवे नवे हिताचा मार्ग दाखवतात. तो मार्ग काय आहे ते पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी बदाले विठ्ठला. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी बदाले विठ्ठला. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी, करिता बरोबरी तुला बसती दुरी. करिता बरोबरी, करिता बरोबरी तुला बसती दुरी. सांगतो तुम्हाले भजरे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. हे नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो करिता बरोबर, करिता बरोबर
तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हो, अभंगाची सुरुवातच कशाने आहे? सांगतो. या जगामध्ये सांगणारे एवढे झालेत, ऐकणारे कमी पडतील, एवढे सांगणारे झाले मला. हो, एवढे जो तो उठतो तो सांगतोच आहे, मग ऐकायचं कोणी? सांगतो तुम्हासी, शब्द काय आहे? तुम्हासी का महाराज लोकांशी? तुकोबारांनी असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकांशी भजारे विठ्ठला. शब्द काय वापरलाय? तुम्हासी. तुम्हासी. आता बघा, परमार्थामध्ये जात वीत गोत कुळ शिळ, जात बघत नाही, धर्म बघत नाही, काही बघत नाही परमार्थामध्ये महाराज. हो बघा, परमार्थ कोणीही करू शकतं, त्याला अट सकळांशी येथे कलियुगे उद्धार हरीच्या नावे. परमार्थ कोणीही करू शकतं, परमार्थाला अट, पण संसार करायला अट आहे ना? संसार करायला अट आहे का नाही? वयाची अट, दिसण्याची अट, पैशांची अट, ज्याच्याकडे सगळं आहे त्याचा संसार. पण परमार्थ करण्यासाठी काय अट आहे का? नाही. आता इथं लहान पोरग बसले, यांनी जर ठरवलं लग्न करायचं मला, आता थांब थांब जरा दम धर, एवढं जर लाजू नको. त्यांनी जर ठरवलं मला लग्न करायचं, करू शकतो का लगेच? सरकारने अट, वयाची अट काय आता? 21. म्हणजे 21 वय होतपर्यंत याला जरा दम धरावं लागेल ना. म्हणजे अट आहे, तो लगेच लग्न करू शकत. आता एखादा वयस्कर बाबा आहे, त्यांनी ठरवलं मला आता लग्न करायचंय, अट आलीच ना मग. पण आता यांनी जर ठरवले मला कीर्तनात पखवाज वाजवायचा आहे, काय प्रॉब्लेम आहे? मला कीर्तन ऐकायचं, काय प्रॉब्लेम आहे? बसलाय ऐकतोय. त्या बाबाने ठरवलं मला कीर्तन ऐकायचं, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, बसलंय ऐकतोय. म्हणजे परमार्थात अट नाही. यारे यारे लहान थोर, म्हणजे कोणी या कोणी बसा, अट नाही. पण संसाराला अट आहे, मग परमार्थामध्ये अट नाही, कोणी परमार्थ करू शकतो. म्हणून तुकोबारांचा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठलाला भजा, आणि जर विठ्ठलाला भजले नाही तर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. हो, आपल्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही मला. जन्माला आला हेला पाणी वाता वाता आहे का? आमच्या इथं भरता भरता मिळाला. पण म्हणजे गेला तो महत्वाचा आहे ना. म्हणजे असा जन्म वाया जाऊ देऊ नका. आता तरी पुढे नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. हा, मग सांगण्याचं तात्पर्य परमार्थामध्ये अट नाही. कोणी या परमार्थ करा महाराज, कोणी या संसार करा नाही. संसाराला अट आहे. आता लग्नाचं तर लय अवघड झाले, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही काय मायक बघता? अहो माझं झाले, त्यांना म्हटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड महाराज. ज्याचं लग्न नाही झालं महाराज, ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईल. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्या. आणि एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ, शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. अवघड आहे महाराज. बघा, इथं भरपूर तरुण मुली आलेल्या आहेत, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या. मुलगा पाहत असताना, लग्न करत असताना, मुलगा पाहत असताना लय देखणं बघू नका. लय मोठा जमिनीवाला बघू नका, लय मोठा पैशावाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर 50 एकर जमिनीवाला आहे आणि 50,000 पगारावाला आहे, पण मुलगा रोजच दारू पिऊन येत असेल तर जमीन किती टेकणार आणि पैसा किती टेकणार महाराज. अवघड आहे महाराज. आणि जे तरुण मुलं लग्नाची राहिलेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या. मला एक सांगा, आता तुम्ही सगळे अनुभवी लोक आहेत,
रामाला लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? धनुष्यबाण. अशी फुकट सीता भेटली का? नाही. बरं रामाकडे काय नव्हतं बाबा? सर्व. अहो सगळंच होतं ना, पण तरी काय उचलावं लागलं? मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा उचला ना. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध करून दाखवलं, स्वतःची पात्रता सिद्ध करून दाखवली. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा कष्ट करा, आईबापाची सेवा करा, काम धाम करा, मुलींची लाईन लागल. बरोबर आहे का नाही? विठाला विठाला. आणि मी नेहमी सांगतो, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. भावा भावानी, बहिणी बहिणीनी, सासू सुनानी एकत्र राहा, प्रेमाने राहा. घरात पती पत्नीने सुद्धा प्रेमानं राहिलं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे, प्रेमानेच राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं तुम्ही बोला बाबा, मागचं बायको म्हणा. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं जे चाक आहे का बाबा, ते थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठे, मागच्या चाकाला, म्हणून ते थोडं भाव खातं. पण मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यात जाणार. मग समतोल बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही? प्रेमाने राहावं घरामध्ये. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं टाळ्या कुठे वाजल्या? फक्त इकडंच वाजल्या. म्हणजे बॅलेन्स महत्वाचं, मला हे सांगायचं होतं. विठाला म्हणजे सांगण्यात तात्पर्य, प्रेमाने राहावं महाराज, आनंदाने राहावं घरामध्ये. हो, संसार करण्यासाठी अट आहे, परमार्थ करण्यासाठी अट नाही. कोणीही करू शकतं. म्हणून तुकोबरांचा सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हो, आता संसार आणि प्रपंच याच्यात काय फरक आहे हो टाळकरी मंडळी? संसार आणि प्रपंच समानार्थी शब्द नाही ते. संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरण. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शैनव य संसारे खलु दुस्तारे कृपया हरे पाहे. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हा झाला संसार. आणि प्रपंच, प्रपंच तुम्हाला थोडक्यात व्याख्या सांगू का? परक्या लोकांसाठी केलेली पंचायती म्हणजे प्रपंच. परक्या लोकांसाठी वडील मेहनत करून घर बांधणार, कष्ट करून घर बांधणार, आणि त्यांचाच मुलगा त्यांना घराच्या बाहेर काढणार. मग परके झाले का आपले? परके झाले. म्हणजे परक्या लोकांसाठी केलेली पंचायती म्हणजे प्रपंच. तरी माऊली म्हणतात, आजी संसार सुफळ आणि देखील पाय. मग संसार आणि प्रपंच हा झाला महाराज. मग तुकोबरा म्हणतात, किती संसार करा तुम्ही, संसार हा दुःख मूळ आहेच महाराज. किती संसार करा तुम्ही, पूर्ण होणार नाही. हो, राजे महाराजांचे पूर्ण झाले नाही, आपले होणार आहे का? किती संसार पूर्ण करा तुम्ही, जेवढा संसार करणार तेवढा देवापासून दूर जाणार महाराज. हो, हीच गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात. करिता भरवारी दुरावसी दूरे, करिता भरवारी दुरावसी दूरे, करिता भरवारी दुरावसी दूरे, करिता भरवारी दुरावसी दूरे, करिता भरवारी करिता भरवारी दुरावसी दूरे.
दूरी करिता भरवारे दुरावती दूरी भावाचे पोरे वाहवसे भावाचे पोरे वाहवसे करिता भरवारे दुरावती करिता भरवारे दुरावती भवाती पोरे वावसे भवाती पोरे वावसे करता बरबारे दुरावती करता बरबारे करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसे. किती संसार करा संसार पूर्ण होणार नाही आणि जेवढा संसार करणार तेवढा तुम्ही देवापासून दूर जाणार महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात परमार्थ करा भक्ती करा. आता याच्यामध्ये असा मुद्दा आहे बघा, भक्ती करणारे भक्त हे 4 प्रकारचे. किती? 4. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. किती झाले? 4. आता अर्थ कोणाला म्हणतात? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते त्याशिवाय येत. संकट पडलं की देवाला देवाची आठवण येणार त्याला अर्थभक्त म्हणतात. बघा, अंगाला आला ताप देवा तू माझा बा आणि अंगाचा निघून गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा. याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ. कुठे गुंतलासी द्वारकेचा वेळ का सकाळ लावे. संकट पडल्यावरच त्याला आठवण येणार तोपर्यंत येणार. तुम्हाला जवळचं उदाहरण देऊ का? जवळचं उदाहरण बघा, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. रात्रीचे शेत जरा गावापासून थोडं लांब आहे. शेत जरा गावापासून लांब आहे आणि रात्रीची वेळ, तो एकटा आहे आणि पाणी भरण्यासाठी गेला आणि अचानक जर लाईटच गेली आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला कसा येईल? घाबरत घाबरत येणार ना. राम राम राम. थोडं पुढे गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज राम 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 राम. पाणी बिनी पाहिजे का तुम्हाला? अजून थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की म्हणतो हा आता मला कोण खाणार. मग याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ. संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते त्याला अर्थ भक्त म्हणतात. विठाल 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 विठाल. दुसरा भक्त अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे जो भक्त पैशांसाठी देवदेव करतो. राम नाम जपना पराया माल अपना. अरे देख तेरे भक्तों का काम बगल में छुरी मुख में नाम एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. पैशांसाठी देवदेव. तिसरा जो भक्त तो जिज्ञासू. बरं, जिज्ञासू म्हणजे जो दुरूनच पाहतो. गावात सप्ताह चाललाय पण ते आतमध्ये येणार दुरूनच. काय चाललंय गावात, आज कोणता महाराज आलाय, दुरूनच बरं का. आतमध्ये येणार नाही. फक्त जिज्ञासा ठेवणार मनामध्ये, आतमध्ये येणार नाही. त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. बरं, त्याच्यामध्ये पण भक्ती 2 प्रकारची. एक आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. आपली जी भक्ती चालली ती आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या. आपली भक्ती आंधळी. तुम्हाला सांगू का थोडक्यात? कढीपत्ता माहितीये का महिला मंडळ? अहो कढीपत्ता कधी मी गेल्यावर सांगणार का मला? गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावर. झाडावर असा हिरवागार काय कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलोय. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलं कोण?
कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्या सोबत वा 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 काय होणार आहे. जसा कडीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण कांदा. तुम्हाला अनुभव वाटत. ते म्हटलं बरं आहे बाबा, ते झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्त्याला. वरबाडलं असं आणि दिलं तेलात टाकून. असं बोंबललं कोण? कडीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. अहो ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवायला वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग आपली भक्ती कडीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. भक्ती याला म्हणत नाही महाराज. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती आवडते? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले आनंद तैसेचे राहावे, हे विले आनंद तैसेचे राहावे. संकल्पावी संसाराची हे विले आनंद तैसेची राहावे, हे विले आनंद तैसेची राहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे. हो, देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. संसारावरचं प्रेम थोडं कमी करा आणि ते प्रेम देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ती भक्ती देवाला आवडते आणि ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज. हो. आणि पुढचं वाक्य, ठेविले अनंत आणि तैसेची राहावे. आणि चित्तात काय असावं? चित्ते असो द्यावे समाधान. आणि आज काय नाही लोकांना? समाधान नाही. अहो समाधानच नाही हो. काय समाधान आहे? मला एक सांगा, तुम्ही इथं बसलेले तुम्ही सगळे महिला मंडळ, असं कोण आहे का बा ज्याला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एका आजीने हात एवढाच केला, परत खाली गेला. म्हणजे एकाला सुद्धा वाटणार नाही, कारण आपलं मन काय नाही, समाधानी नाही हो. माणूस दुसऱ्याच्या सुख पाहून दुःखी आहे, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही, जमलं मग पाहतच नाही महाराज आपलं मन दुसरं चांगलं. माणसाने समाधानी असावं. तुम्ही मंदिरात जाता ना? अहो मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? काय काय? सुखी भेळ. काय सुखी भेळ? काय सुखी? कोणाला? देवाला. सुखी कोणाला? मला. आणि बाकीच्यांना दुःखी ठेव. सुखी ठेव म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. म्हणजे आपण कोण झालो? स्वार्थी. आणि स्वार्थी लोक देवाला आवडतच नाही ना महाराज.
आपण जे मागतो ते स्वतः करिता, संत जे मागतात ते समाजाकरिता. जगाच्या कल्याणा देह कष्टविधी परोपकार. हा, संतांचं मागणं बघा, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य वावे तया कुळ वावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. बघा नामदेवरायांचं मागणं, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे. लई प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. आणि मगाशीच म्हटलं लोकांना काय नाही आज, प्रेम नाही, हा समाधान नाही ना महाराज, समाधानच नाही महाराज. बघा मी नेहमी सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं पण जळकं असू नये. कारण मळ साफ होतो, मळ साफ होतो ना महाराज. आता लई पावडर आहे, टाईड पावडर, सर्फ एक्सेल, रेन, घडी, 101 पावडर, मळ सगळे साफ होणार तुमचे. पण जो जळतो त्याचे राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. हो, मन समाधानी पाहिजे महाराज. पण आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही, अजिबात पाहत नाही महाराज. मन कसं पाहिजे, समाधानी पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो ना महाराज. आता बदल कसा पाहिजे, वरून का आतून? बदल आतून झाला पाहिजे ना. बदल दोन प्रकारचे असतात, तात्पुरता बदल आणि कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे काय, कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं दिसतं आणि काढल्यावर कुठला बदल? तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं उदाहरण देऊ का इथल्या? पांढरे केस काळे करणे. कोणता बदल? तात्पुरता बदल. नंतर ते परत काय होणार आहेत? पांढरे होणार. पण बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल. ऊसातून साखर झाली, साखरेचा परत ऊस होतो का? कुठला बदल? कायमस्वरूप. दुधापासून तूप, तुपाचा परत दूध, कोणता बदल? कायमस्वरूपी बदल मारा. हो, परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला, काय झालं? परत त्याचा लोखंड, कोणता बदल? कायमस्वरूपी बदल. मग बदल कसला पाहिजे? कायमस्वरूपी. आपणा सारिखे तात्काळ नाही काळ वेळ, तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. हो, लगेच तात्काळ, आज ताबडतोब, चालता बोलता लगेच. हो, याला कायमस्वरूपी बदल म्हणतात महाराज. बदल वरून ना पाहिजे, आतून पाहिजे. वरचा बदल वरी भगवा झाला ना मे अंतरी वश केला, त्याला म्हणून हे साधू. आणि जगी विटंबना बाधू, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू. अंगी लावून या राग डोळे झाकुनी करती पाप, दावूनी वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोळा. तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगत. म्हणजे बदल पाहिजे कुठून? आतून. आपला बदल वरून महाराज. वरच्या बदलाला किंमत नाही, आतून पाहिजे. एरवी तरी पंडू सुता अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला
गाढव तीर्थे नानीला. वरून नको ना महाराज, बदल कुठून पाहिजे? आतून पाहिजे महाराज. हो, आतले जे विचार आहे महाराज. कामक्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. हे कामक्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोध आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. हो, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी. आम्ही झालो गोसावी. पाठ आहे तुमचं मनाने तुम्ही. म्हणजे विकार, आतले विकार गेले पाहिजे. बदल आतून झाला पाहिजे ना. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हो, आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हो, आता पत्रिकेवर उल्लेख असतो बाबा, सालाबादा बरोबर असतो ना उल्लेख, सालाबादा प्रमाणे. आता सालाबादा प्रमाणे एकतर जत्रा होतात काही ठिकाणी, नाहीतर यात्रा होतात. बरोबर का नाही? आता जत्रेला आहे ना, जत्रेला 3 प्रकारचे लोक जातात. हा, हौसे, हौसे, नवसे आणि गौसे. आता बघा, हौसे म्हणजे काय? हा, हाऊस म्हणून जाणार, 10 रुपयाचा चिवडा खाणार, 10 रुपयाची जलेबी खाणार आणि घरी येणार, त्याला काय म्हणतात? हौसे. नवसे म्हणजे हा बाबा, नवस. देवा मला माझ्या बायका पोरांना सुखी, नारळ 5 एक नाही 5 नारळ फोडणार, त्याला काय म्हणतात? नवसे. पण गौसे या शब्दाचा अर्थ मला नाही वाटत अजूनपर्यंत कोणाला कळाला. माहिती आहे कोणाला? गौसे, गौसे, गौसे या शब्दात तुम्हाला मी अर्थ सांगतो बघा. ज्याच्या खिशात 1ही रुपया नसतो आणि तो पूर्ण जत्रा फिरून येतो. त्याला जर विचारलं ना, का गया आता, तो म्हणतो किधर भी नहीं. क्या लाया? कुछ नहीं. कुछ नहीं. साधे सोपे बाय सांगू तुम्हाला, बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना. नवरा कुठला आहे माहीतच नाही. नवरी कोणती आहे माहीतच नाही. पण हा कसा म्हणतो डीजे वेळला वन्स मोर. अरे पण तू बिनपत्रिकेचा आलाय ना बाबा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? हौसे, नवसे आणि गौसे 3 प्रकारचे लोक असतात जत्रेला जाणारे. हो, जत्रा या शब्दाचा अर्थ जा, तरा, नाही तर तिकडच. बाकीचे शब्द तुम्ही पुरे करा. आणि यात्रा म्हणजे काय? जिथं माणूस तरला जातो त्याला काय म्हणतात? यात्रा. जिथं माणूस तरला जातो यात्रा म्हणतात. पण हा जत्रा यात्रा सारखा कार्यक्रम आहे. याला एक नियम आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंग, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वता तुझी आन पंढरीनाथा. हो, याला नियम आहे महाराज. आणि नियम आहे म्हणून हा सप्ताह आहे महाराज. आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं महाराज सुंदर असं नियोजन महाराज. हो, सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर टाळकरी महाराज. हो, हे सोपं आहे का पखवाज वाजवणं? बसलेली मंडळी, पखवाज वाजवणं सोपं आहे का? नाही महाराज, त्याचं मागे तप आहे महाराज. 10-10, 12-12 वर्ष लोक रियाज करतात तेव्हा एवढं जमतं. फुकट जमत नाही महाराज. हे गायन करणं सोपं वाटतं तुम्हाला? अहो, नुसतं सा लावायला वर्ष जातं काहींना. सोपं नाही ना. आमच्याकडे एक पोरग होतं, त्याला आळंदीला आम्ही घातलं होतं. 6 वर्ष होतं आळंदीला. किती? फक्त धोतारच नेसायला शिकलं 6 वर्षात. दुसरं काय आलंच नाही त्याला. म्हणजे सोपं नाही मारायला. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा एवढं वाजवता येतं आणि गाता येतं महाराज. कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? सोपं आहे का महाराज? अजिबात नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट, रॉकेट आकाशात उडतं रॉकेट. आता रॉकेट आकाशात उडतं, तुम्ही काय म्हणता? काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट काय उंच पण त्या रॉकेटचा मागं धूर किती नको त्या रॉकेटलाच माहित असतं. तसं आमच्याकडं सर्वांकडे बघितलं तुम्हाला असं वाटतं बसलेली मंडळी महाराजांची लई मजा आहे, महाराजांची
लई मजा आहे. महाराजांसारखी मजा अजून कोणाचीच. पण महाराजांचा माग धूर किती नको महाराजांना. अवघड आहे महाराज, सोपं नाही महाराज. मी कीर्तनात सांगत नाही, पण आता विषय निघला म्हणून सांगतो मी. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती? 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जाईल याची गॅरंटी नाही. महिला म्हणजे कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो बटाटा, तसा आम्ही गाडीत शिजतो महाराज. दिवसभर गाडीत, रात्रही गाडीत महाराज. सोपं नाही महाराज. आहे सोपं आहे का? एक जण माझ्या समोर यायचा नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमची लईच मजा आहे. मी म्हटलं कोण नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8 दिवस. 8 जास्त नाही. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? किती? 500 रुपये तुला दिवसाला रोज. किती दिवस फिरायचं? 8च दिवस फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हटलं तुला कोण गायला देते? इथं रथी महारथी पडले, तू गाडीत नीट मर. फक्त किती दिवस फिरायचं? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला आणि त्या टोकावरून ह्या टोकाला. रोजच फिरायचं, रोजच रोजच. रात्र गाडीत, दिवसही गाडीत. 9व्या दिवशी त्याने हातच जोडले, म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. रे देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, त्यांच्या वंशा देवाकडे. बहुत दिवसा भाग्य उदयाचा झालो, सन्मुख होतो कैसा संत चरण पावलो. म्हणून प्रारब्ध अनुकूल लागतं महाराज हे सगळ्या गोष्टी घडण्यासाठी. खरं तर कौतुक केलं पाहिजे महाराज. एवढं लहान पोरग एक पखवत वाजवते महाराज. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटत असं ना आपला पण मुलगा असा गाणारा नाही, गाव वाजवणार, वाटतं का नाही? हा वाटतं का नाही? वाटतं ना, पण होत नाही महाराज. का? प्रारब्ध अनुकूल नाही महाराज. एवढं सुंदर पोरग आहे महाराज. आता काही ठिकाणी असे पोरं असतात कीर्तनाला. आता आम्ही फिरतो ना, मागं आम्ही खोटं नाही सांगत, मागं मी कोल्हापूरला गेलतो कीर्तनाला, आणि कीर्तन होतं 9 ते 11. किती? 9 ते 11 कीर्तन. आणि आम्ही जरा लवकर गेलो, 8 वाजता पोचलो. आता एवढा लवकर गेलो म्हटल्यानंतर ते म्हटले महाराज जेवण. हा वा वा, जेवणाची सोय झालेलीच आहे, जेवायला बसा. आता ज्यांचं नियोजन होतं, संयोजन, त्यांच्याच घरी आम्ही जेवायला बसलो. तिथे एक पोरग होतं. तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत कधी पाहिलं नाही. ते म्हणाल कसं? सफरचंदवनी गाल, खांबावनी हातपाय, गणपती बाप्पावनी ढेरी. आता कोल्हापूर म्हटलं तुम्ही दुसरी काय अपेक्षा ठेवणार आहे? पहिलवानच गडी, बारीकच होतं. आणि नेमकं त्याच्याच घरी आम्ही जेवायला बसलो. बरं जेवायला बसलो, ते काय करायचं? फिरून माझ्याजवळ यायचं, माझ्या असं पाहायचं. मी म्हणलं आता हानते का काय आपल्याला? परत फिरून यायचं, माझ्या असं पाहिजे. थोड्या वेळ गेला, मला म्हणला महाराज माझी एक इच्छा आहे. मी म्हणलं सांग बाबा काय इच्छा आहे? तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे बाबा मरण. आता ते पैलवानाचं मी वार करायचं कुठं मिळेल का? त्याला म्हटलं आपल्या बाजूला बस, माझ्या खांद्यावर नको. ते आलं, बसलं माझ्या शेजारी. आता त्याचंच घर ते. त्याने घेतला रिमोट आणि लावलं कार्टून टीव्हीला. कार्टून लावलं. मी म्हणलं दे की मला रिमोट, जरा बघू दे बातम्या बितम्या, आरक्षणाचं काय चाललंय, सरकारचं काय चाललंय, जरा बघू दे म्हटलं टीव्हीला. दे रिमोट दे. तर म्हणलं अय महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो, मी म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव बाबा. पण त्याच्या मनात काय आलं काय माहित, त्यांनी घेतला रिमोट, फेकला माझ्या तोंडावर, गेला निघून. मी म्हणलं जाऊ दे, लहान पोरगे. आता रिमोट तर भेटलाय, बदलावा चॅनल.
अहो बटन दाबू 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 बटन तुटलं पण चॅनल बदलला, चॅनलच बदलला नाही. जेवण बिवण झालं, कीर्तनाला उभं राहिलो, ते समोर येऊन असं बसलं, म्हणला मला जय हरी. मी म्हणलं जय हरी पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणतो महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोरं असतात कीर्तन, लय अवघड लय अवघड महाराज. पण तुमचं इथं खूप छान वातावरण आहे महाराज. हो छान वातावरण आहे. असं आहे, मी म्हणतो एकच असावं पण चांगला असावं महाराज. आईसा पुत्र दे गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. हो एकच असावं पण चांगला असावं. हो गांधारीचे 100 कामाचे नाही ना, कुंतीचे 5च चांगले ना महाराज. हो चांगले संस्कार केले पाहिजे. आणि मी नेहमी आई वडिलांना नेहमी जेवढे कीर्तनाला येतात त्यांना मी नेहमी सांगतो, घर बांधता नाही आला तरी चालेल, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन नाही घेता आली तरी चालेल, पैसा कमवताना आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. मुलांना चांगले संस्कार लावा. आणि मी नेहमी अजून एक वाक्य सांगतो, संपत्तीपेक्षा आधी संतती कमवा. हो किती संपत्ती कमवास पण संतती जर मूर्ख निघाली तर ती संतती पुढे कुटुंब उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून जरा मुलांकडे लक्ष द्या. हो कारण जीवनामध्ये 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बघा तुम्हाला मी सांगतो, आता प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे का नाही? घड्याळ आहे माहिती आहे ना? घड्याळाला 3 काटे असतात, सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. मग घड्याळाला ज्याप्रमाणे 3 काटे असतात, आपल्या आयुष्याचे 3 पण असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. सेकंड काटा म्हणजे बालपण. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर करून धावतो ना, बालपण लवकर निघून जातं. मिनिट काटा तरुणपण. मिनिट काटा जसा फिरतो तसं तरुणपण प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत नाही. पण तास काटा जे आहे ना म्हातारपण, ते काय जाग चालत नाही महाराज. ते आलतच नाही महाराज. म्हणजे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. आई वडिलांनी चांगले संस्कार केले पाहिजे महाराज. हो आपण म्हणतो मुलं अभ्यास करत नाही, माझी मुलगी अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही, पण मी या मताचा माणूस आहे, मुलांना घरात अभ्यासाचं वातावरणच दिलं जात नाही. यावर तुमचं काय मत आहे? मला एक सांगा, तुम्ही घरात 4 जण आहे आणि घरात चार्जर 8 आहे. किती? 8 मोबाईल घरात, माणसं किती? ते पोरगा अभ्यास करीलच कसो? मग घरात वातावरण आहे का अभ्यासाचं? नाही. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, कारण बालपणे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. व्यायाम केला तर पैलवान होणार, कष्ट केले तर उद्योजक होणार, लिंता धरली तर व्यापारी होणार. म्हणजे हा हातातला काळे महाराज. 25 वर्षात जर पोरगं वायाला गेलं, त्याच्यानंतर म्हातारपणी त्यांनी किती गंध लावलं, किती वारी केली तरी काही उपयोग होत नाही महाराज. स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हातारपण, तरुणपणी तुम्ही जे कराल ते भोगण्याचं वय म्हणजे म्हातारपण. म्हातारपण जर चांगलं जावं असं वाटत असेल तर तरुणपणी चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही, अजिबात येत नाही महाराज. बघा एक जण जेवायला बसलं आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली त्याची, आणि ते जेवायला बसलं आणि ते आपल्या बायकोला म्हणतं, वय ग आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? त्याची बायको किचन मधूनच बाहेर पळत आली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी तर माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कळत, थोडंच बोलणार पण झटका महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, त्यांनी 100 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी त्याला म्हणलं, बाबा हे कशासाठी? तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठंच चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे बोलायचं कळत नाही. चांगलं बोलावं, साच आणि
मितुले जैसे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं. हो, आणि हे साधू संतांनी खूप वर्षापूर्वी सांगून ठेवले, जयाचे आहिकच जड नाही तयाचे परत्र पुससे काही. माणसाचं आचरण चांगलं असावं महाराज, हे साधू संतांनी आधीच सांगून ठेवले महाराज. आणि हे जर तुम्ही ऐकलं नाही महाराज तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगला महाद्वारी बोल पिंगला महाद्वारी, पिंगला द्वारी बोल 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 पिंगला महाद्वारी. हा, सर्वांनी एक साथ टाळ्या वाजवायचं. हा, टाळ टाळ. जाताचं जातवन घ्या ग कोणी, जाताचं जातवन घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. हे दादाचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, दादाचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. टाळ्या टाळ्या वाजवा. ठेका कुठे गेला तुमचा? हा हा, असं ठेका सोडायचं नाही शेवटपर्यंत. माग बसलेले झोपले काय? दादाचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. या शेजारनी ना, या शेजारनी ना बरं नाही केला बया, या शेजारनी ना बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारनी ना, या शेजारनी ना बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. टाळ. अहम वागा सोहम वागा, अहम वागा सोहम वागा, प्रेम नगरा वारी, सावध होणे भजले लागा, देव करा कैवारी. माझ्या
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी तरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली माझ्या सुखी होती प्रजा टाळ टाळ जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली माझ्या सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार करून न्याय देणार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची असा सरदार शिवाजी राजा जिरहाजी जिरहाजी हाजी आता सरदार राजा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे वा 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 एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ झालं पाहिजे मला अजून काय टोल नाका तुमचा निघाला नाही टाळ्यांचा बरं का कीर्तन संपायला आला आता हो साधू संतांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले आपल्याला सगळ्या गोष्टी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकती नाही महाराज ऐकलं पाहिजे महाराज संतांचं संतांचं नाही ऐकायचं तो कोणाचं ऐकायचं महाराज कारण त्यांचा सगळा जो अवतार आहे महाराज वाढवया सुख भक्तिभाव आणि कुळाचार नाम विठोबाचे हो त्यांचा सगळा जो अवतार आहे महाराज तो सगळा समाजाकरिता महाराज त्यांचं आपण थोडंफार तरी ऐकलं पाहिजे महाराज हो त्यांचा अवतारच त्यासाठी तुकाराम महाराज कोण महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम ऐसे तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ हो म्हणून कारण जगाला सांभाळणारा देव आहे निर्माता देव सांभाळणारा आणि संपवणारा देवच आहे आपण निमित्त आहे महाराज आपण कोणी निमित्त आहे बघा इतिहासामध्ये 4 भाऊ होऊन गेले 4 राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 भाऊ होऊन गेले त्यांचे वडील दशरथ आता दशरथ दश या शब्दाचा अर्थ 10 आता बघा बघा अंतरंग सांगतो तुम्हाला इथून वर इंद्रिय 5 इथून खाली इंद्रिय 5 आणि 5 म्हणजे आपण कोण वा आपण कोण दशरथ आता त्या दशरथाला 4 मुलं राम लक्ष्मण भरत या दशरथाला 4 मुलं मन बुद्धी चित्त अहंकार त्या दशरथाला 3 राण्या कोणत्या वा कौशल्या सुमित्रा कैकेयी या दशरथाला 3 राण्या रजोगुण तमोगुण सत्वगुण आता बघा याच्यात गंमत अशी राम म्हणजे ज्ञान लक्ष्मण म्हणजे वैराग्य सीता म्हणजे भक्ती दशरथ झाला ना दुःखी आज जगामध्ये तुम्ही आपण कोण आहे दशरथ सुखी आहे का दुःखी आहे दुःखी आहे का कारण त्याचा रामच वनवासाला गेलाय राम म्हणजे ज्ञान म्हणजे आपलं काय नाही आपल्याला ज्ञानच नाही ज्ञान नाही ज्ञानासोबत रामासोबत कोण गेलं लक्ष्मण म्हणजे काय गेलं आणि सोबत मग दशरथ झाला ना दुःखी आणि घडलं काय एवढंच रामायण बाकी काही नाही विठ्ठल 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 आपण निमित्त मात्र आहे महाराज संपवणाराही देवे सांभाळणाराही देवे आणि निर्माता पण देवाच आहे ना महाराज हो
मग तुकोबाराय देवाला बजायला सांगतात, विठ्ठलालाच का? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. तिघांचा जो अवतार आहे तो कोण? विठ्ठल. म्हणून विठ्ठलालाच बजा बाबा, दुसरा कोणाला बजू नका. आणि जर तुम्ही विठ्ठलाला बजले नाही तरी गेला जन्म वाया. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबर म्हणतात की बाबा रे किती संसार करा पूर्ण होणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावासी. भव म्हणजे काय? भवसागर, जन्माला येणं आणि मरणं हा जो भवसागर आहे याच्यात तू वाहून जाशील, पण संसार पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. मग सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या. थांबा लगेच नाही, जरा हाताने टाळ्या वाजवायचं आणि मुखानं भजन करायचं एक साथ. चला. विठोबा रखुमाय, राहू द्या, घ्या बसून घ्या. भवाचे पुरी वहावासी. हो, मग किती संसार करा संसार पूर्ण होणार नाही. परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग फक्त परमार्थामध्ये महत्वाचा आहे भाव. काय महत्वाचा आहे? भाव. भाव म्हणजे कसला? कांद्याचा नाही. हो, देवावरचा भाव महत्वाचा आहे महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला, आणि देव आशानं पावायचा, कारण देव काय बाजाराचा भाजीपाला नाही. भाव महत्वाचा आहे ना महाराज. भावाशिवाय कुठली गोष्ट महत्वाची महाराज? म्हणजे भाव बळी आकडे, भावे विन देव न कळे, गुरु विन अनुभव कैसा कळे. म्हणजे भावाशिवाय बोलू नये महाराज. देवावरती एक तर भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. हो, आता प्रत्येकाचा भाव आहे, काहींचा जास्त आहे काहींचा कमी आहे. प्रत्येकाची श्रद्धा आहे, काहींची जास्त असेल काहींची कमी असेल. हो, प्रत्येकाचा विश्वास आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही साधू संतांनी जे आपल्याला सांगितले त्याच्यावरती आपला विश्वास असावा का नसावा? असावा. जर मी सांगितलं तुम्हाला माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, मी जर सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? खोटं? काही जण म्हणतील महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. काहींना खरं वाटेल काहींना, पण मी 7-12 दाखवले. खरं वाटेल ना. मग आता मला बसलेली मंडळी एकच उत्तर द्या, महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? मग परमार्थामध्ये महाराज बघायचा का 7-12? 7-12. ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत हे काय 7-12 आहे. महाराज इथं जे बोलतो ते बरं आहे, पण घरी जाऊन उचकलं पाहिजे ना, ते सांगतोय ते खरंच आहे का बाबा? 7-12 विश्वास ठेवायचा, महाराजावर नाही. विठाला विठाला. हो, 7-12 विश्वास पाहिजे. आणि विश्वास नसेल तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारू नये. हो, पुराणाला विचारून बघा. पुराण म्हणजे काय झालं? बॉम्बल कीर्तन. पुराण 7-12 ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा हा 7-12 याला हे उचकून बघा. विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. आता तर निष्ठा राहिलीच नाही महाराज. आता निष्ठा निष्ठा नाही महाराज. हा, संत सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म. निष्ठा नाही राहिली आता. निष्ठा कशी असावी बघा. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. हात. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले. मावळा डसाडसा रडू लागला. मावळा डसाडसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला राजे, हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो. याला म्हणतात निष्ठा. याला काय म्हणतात? निष्ठा. आता निष्ठा नाही राहिली महाराज.
हो, निष्ठा नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही. बघा तुम्ही अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली, चोर पकडण्याची मशीन. एका तासात 50 चोर सापडले. किती 50 चोर सापडले. ती मशीन आणली जपानमध्ये, तासात 100 सापडले. तीच मशीन भारतात आणली, अर्धा तासात मशीनच चोरीला गेली. निष्ठा नाही, नीती नाही, नीती चारित्र्य मर्यादा लय अवघड आहे. मला सांगा, रामाला वनवासाला पाठवलं कोणी? कैकेयीने पाठवलं ना. आणि वनवासावरून आल्यानंतर पहिला पाया कोणाचा पडला? याला नीती म्हणतात महाराज. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवले, राज्यकारभार चालवला. कोणी? याला काय म्हणतात? नीती. आता 2-2 वर्ष भाऊ-भावाशी बोलत नाही, बोलतच नाही. तुम्ही भाऊ हा शब्द उलटा वाचा, काय होतो? हो, जो संकटात तुमच्या पाठीशी कायम उभा त्याला भाऊ म्हणतात महाराज. हो, आपण भाऊ भावाशीच बोलत नाही. पण आता हे कलियुग आहे, आता कलियुगामध्ये लय अवघड आहे महाराज. हो, आता कलियुगामध्ये भाऊकी आपला उद्धार करीलच याच्यावर पण शंका आहे. लय अवघड महाराज. हो, 4 भाऊकी सरळ तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांचा खांदेवा असतो. लय अवघड वातावरण महाराज. कलियुग आहे महाराज. हो, तुम्हाला थोडं घेऊ का? 10-15 मिनिटं घेऊ का? कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये लय अवघड कार्यक्रम महाराज. बघा, महाभारत संपलं आणि संपल्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले पांडवांना, चला आमच्यासोबत निज धामाला चला. आता ते पांडव म्हणले नको, आता महाभारत संपले, आता रिलॅक्स आयुष्य जरा आम्ही, बस एकदम चिल आयुष्य. आता त्रास देऊ नका आम्हाला, आम्ही आमचं बघतो, काहीतरी करतो, तुम्ही तुमचं निघा. भगवान कृष्ण गेले. आता हे 5 पांडव, युधिष्ठिर घरीच होता, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव हे 4 जण गेले जंगलात. आणि जंगलात गेल्यानंतर त्या 4 जणांना 4 वेगवेगळं दृश्य दिसलं. अर्जुन ज्या रस्त्याने गेला, अर्जुन त्याला एक गाय दिसली, पण त्या गायीचं बछडं त्या गायीलाच लाथा मारित होतं. भीम ज्या रस्त्याने गेला त्याला 2 सोंडीचा हत्ती दिसला. किती? 2 सोंडी. नकुल ज्या रस्त्याने गेला त्याला 5 विहीर दिसल्या. साईडच्या 4 विहीर कोरड्या होत्या, 4 विहीर, पण मधली 5वी जी होती का ती फुल भरलेली, तुडुंब भरलेली. आणि सहदेव ज्या रस्त्याने गेला त्याला एक भली मोठी दगडाची शिळा डोंगरावरून कोसळताना दिसली. ती कशानेच थांबली नाही, फक्त एका गवताच्या काडीनं थांबली. आता 4घांनी 4 दृश्य पाहिले, आले घरी आणि भगवान कृष्णाच्या पायी लोटांगण घातलं. म्हणले, देवा आम्ही आमच्या मनाच्या मार्गाने गेलो आणि आम्हाला असं अपशकुन झाला. भगवंत म्हणाले, पुढं कलियुग लागणार आहे, कलियुग. आणि त्याचे दृश्य भगवान कृष्ण म्हणले, भीमाला तुला काय दिसलं? भीम म्हणला, मला 2 सोंडीचा हत्ती दिसला. भगवान कृष्ण म्हणाले, कलियुगामध्ये माणसं 2 तोंडाची राहतील. मी बोलून सुद्धा बोललोच नाही असं म्हणतील, मी करून सुद्धा असं म्हणतील, मी सही करून सुद्धा केलीच नाही असं म्हणतील. 2 तोंडाचे महाराज. बघा, माणसाचे 2 फेस असतात, एक पब्लिक फेस, एक प्रायव्हेट फेस. आता मी इथं उभा आहे, माझा हा कुठला फेस आहे? पब्लिक फेस. पब्लिकमध्ये मी लय भारी वागणार, माझ्यासारखा महाराज तुम्हाला शोधून सापडणार एकदम भारी. इथून गेले हो, तुम्हाला काही शंका आहे का? लय अवघड आहे महाराज. आमच्याकडे एक महाराज होता, आता मी नाव नाही सांगत, त्याच्या घरी किराणा मालाचं दुकान होतं. आणि तो कीर्तनात सांगायचा, सज्जन हो, मांसाहार करू. आणि घरी गेलो तो किराणा अंड्या विकायचा. कोणता फेस? पब्लिक फेस, प्रायव्हेट फेस. महाराज 2 तास कीर्तन करतो, ठीक आहे, पण तो 22 तास काय करतो हे सुद्धा महत्वाचं आहे ना महाराज. मी नेहमी सांगतो, परमार्थामध्ये 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, एखादा बोल कमी वाजवताना आला तरी चालेल, थोडीशी चाल नाही म्हणता आली तरी
चालेल, पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. हो, जीवनामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. भगवान कृष्ण म्हणाले भीमाला, कलियुगामध्ये 2 तोंडाचे लोक राहतील. नंतर कृष्ण अर्जुनाला विचारतात, तुला काय दिसलं? अर्जुन म्हणला, मला एक गाय दिसली, त्या गायीचं बछडं त्या गायीला लाथा मारित होतं. भगवान कृष्ण म्हणाले, कलियुगामध्ये आई वडील आपल्या मुलांसाठी भरपूर करतील, पण पोरं असे ॲटम बॉम्ब निघतील, हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को का अभी फेक दो. अवघड आहे महाराज, कलियुग आहे महाराज. आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना. वाक्य नीट आहे का बरं का? आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना, त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार. आई वडिलांची सेवा करा. भगवान कृष्ण नंतर नकुलला विचारतात, तुला काय दिसलं? नकुल म्हणला, मला 5 विहीर दिसल्या, 4 विहीर तुडुंब भरलेल्या, आतली 5वी, 4 विहीर कोरडी, आतली 5वी तुडुंब भरलेली. भगवान कृष्ण म्हणाले, कलियुगामध्ये सगळे तत्वज्ञान सांगतील, सगळेच तत्वज्ञान सांगतील, पण स्वतः मात्र तत्वज्ञानाचा अंगीकार करणार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण महाराज. हो, म्हणजे दुसऱ्याला नुसतं सांगणार, तसं वागणार नाही. आणि नंतर शेवटी भगवान कृष्ण सहदेवला विचारतात, तुला काय दिसतं? सहदेव म्हणला, भली मोठी दगडाची शिळा कोसळताना दिसली, कशानेच थांबली नाही. पण कशाने थांबली? एका गवताच्या गाडीनं. भगवान कृष्ण म्हणाले, कलियुगामध्ये सगळंच पाप करतील, सर्वच पाप करतील, पण ते पाप कशानेच नाहीसं होणार नाही, फक्त भगवंताच्या नामानं नाहीसं होईल महाराज. म्हणून कलियुगामध्ये भक्ती करा, परमार्थ करा. आणि परमार्थासाठी काय महत्वाचं आहे? अभंगाचं शेवटचं चरण. काही न लगे एक भावाची तारण, काही न लगे एक भावाची तारण, काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबा, तुका म्हणे आन विठ्ठलाची, करता बरोबरी दुरावशी दूरी, करता बरोबरी दुरावशी दूरी. तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठ्ठलाचे, करता बरोबर दुरावची दोरे, दुरावची दोरे, भवाची दूरी वाहवाची. पुरी वाहते, भवाची पुरी, भवाची 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 बोला. आ
दुरावसी भवाची पोरे वाहवासी करिता बरोबारी दुरावसी धोरे बरोबारी दुरावसी काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठ्ठलाचे. तुकोबाराय शपथ घेऊन सांगतात. हो तुकोबाराय आता तुकोबाने शपथ घेऊन पाहिलं, दंडवत घालून पाहिलं, सकळांच्या पाया माझी दंड दंडवत घालून पाहिलं, शिव्या देऊन पाहिला. हो का? कारण येतो हिताचा कळवळा. हो साधू संतांना मनापासून वाटावं की जगानं सुधरावं महाराज. तुकोबाराय शपथ घेऊन सांगतात. तुका म्हणे आन विठ्ठलाचे करिता बरोबरी हे दुरावसी दुरी भवाचे पुरी वहावासी. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काही बोललो ते साधू संतांचे असेल, चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज, त्याचं नाव काय? रामेश्वर महाराज आळंदी. आळंदीचे का? अरे वा वा. म्हणजे आराध्य याला काय डुगू म्हणतात ना, काय म्हणतात का दुसरं आहे तो? डुगू. हा हा हा. वा वा, आराध्य. ह्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराज, त्यांचं नाव काय? सगळे देवाचीच नाव आहे. ज्ञानेश्वर, अजून हरिदास महाराज, हरिदास महाराज, मच्छिंद्रनाथ, चिंद्र महाराज, सगळे देवांचीच नाव महाराज. आणि उत्तम असे टाळकरी विनेकरी बाबा. हो सर्वांचं एकदम मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्तम अशी उपस्थिती महाराज, महिला मंडळाची अशी लक्षणीय उपस्थिती महाराज. शांत चित्तेने तुम्ही ऐकलं, तुमचे मनापासून धन्यवाद. पुरुष मंडळाचा सुद्धा धन्यवाद, ज्यांनी मला कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं. हरिभक्त पारायण परमार्थ स्नेही शशिकांत महाराज पाटील यांचं दरवर्षी ते मला बोलवतात. प्रेमाचं नातं आहे, प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केलं. असंच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आणि ईश्वर